नमस्कार, सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। प्रायमरी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीमध्ये 15% वाढ केल्याने पालकांचा गटशिक्षण अधिकारी घेराव। सातारा शहरातील प्रायमरी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीमध्ये 15% वाढ केल्याने पालकांनी गटशिक्षण अधिकारी यांना घेराव घातला। शैक्षणिक फी ही कमी झाली पाहिजे या मागणीकरता पालकांनी गटशिक्षण अधिकारी यांना आज निवेदनद्वारे मागणी केली असून ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आला। सन 2023-24 मध्ये नियमावलीचा शासनाने करून दिलेल्या नियम व नियमावलीचा भंग करत त्याला केराची टोपली दाखवत शाळा प्रशासनाने जो काही 2024-25 साठीचा फी वाढीचा निर्णय घेतलेला आहे तो अन्यायकारक आहे आणि तो अन्यायकारक असल्या कारणाने आम्ही शाळेतील सर्वच वर्गातील पालक या ठिकाणी गटशिक्षण अधिकारी यांना फी वाढी संदर्भात निवेदन देण्यासाठी आज इथे आम्ही जमलेलो आहोत। शासनाचा निर्णय किंवा नियमावली अशी सांगते की 6 महिन्यापूर्वी कुठलेही फी शुल्क वाढ करत असताना 6 महिन्यापूर्वी पालक शिक्षक प्रतिनिधीच्या माध्यमातून आणि शासनाने घालून दिलेल्या GRच्या निर्देशाने ज्या पद्धतीने एक नोटीस काढावी लागते किंवा निविदा काढावी लागते त्याचा उल्लंघन करत ती निविदा त्या पद्धतीने न काढत पालक शिक्षक प्रतिनिधीच्या सभेमध्ये 15%च फी वाढ यावर्षी केली जाईल, म्हणजे सन 2024-25 साठी केली जाईल अशा प्रकारचा ठराव त्याच्यामध्ये घेतला आणि तो ठराव पालक मेंबर प्रतिनिधी जे पालक शिक्षक प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या ठरावावरती सह्या केला। त्याच्यानंतर पुढे जी कार्यकर्ती समितीच्याकडे तो प्रस्ताव आला असताना त्याच्यामध्ये अचानक 15%वरून 68% फी वाढ झाली आणि ती फी वाढ होत असताना कार्यकारी समितीमध्ये जे पालक प्रतिनिधी होते त्यांनी त्या फी वाढीला अत्यंत ताकदीने आणि शेवटपर्यंत तो फी वाढीसाठी विरोध केला, तरी पण शाळा प्रशासनाने त्याची दखल न घेता ही फी वाढ कायमस्वरूपी ठेवून तशाच पद्धतीने तुम्हाला ती भरावी लागेल, ज्यांना भरणं गरजेचं आहे त्यांनी ती भरा, अन्यथा आपले ॲडमिशन्स या संस्थेतून काढून घेतले तरी चालतील अशा पद्धतीची वल्गना शाळा प्रशासनाने पालकांसाठी केलेल्याचे आमच्या समोर निदर्शनास आले। ही बाब अतिशय गंभीर असून शासनाने घालून दिलेल्या नियमावलीसाठी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा हव्या त्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याचा जो अधिकार आहे, जो मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराचं हनन या ठिकाणी होत असताना दिसून या ठिकाणी आलेलं आहे। अशा या बेजबाबदार वर्तन करणाऱ्या शाळेच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत। आम्ही आज गटशिक्षण अधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे। गटशिक्षण अधिकाऱ्यांनी येत्या 2 आठवड्यात जर योग्य तो निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करू, याचा इशारा आम्ही शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी संबंधित शिक्षणासंदर्भातले प्राथमिक शिक्षणासंदर्भातले जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याची नोंद घ्यावी हीच या माध्यमातून मी आज त्यांना विनंती करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आंदोलनाची दिशा काय असेल? आंदोलन साहेब रस्त्यावर उतरून आम्ही उपोषणाला बसू, रस्ता रोको करू। तत्सम आमच्या ज्या कमिटीमध्ये जे काही आमच्या पालकांच्या संदर्भाच्या ह्याच्यामध्ये आम्ही जो काही निर्णय घेऊ त्याच्यामध्ये जे काही आम्ही ठरवू त्या पद्धतीने आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू आणि सर्व प्रतिनिधी सर्व जे प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यांना आम्ही ते तशा पद्धतीचे निवेदन देऊ।